ready. अगं सुनीता, त्या आदर्शच्या लग्नाचा विचार कर. 22-23 वर्षाचा झालाय तो. आमच्या वेळेस 21-21 वर्षात लग्न व्हायचे, पाळणं पण हालायचं. आणि आता तू विचार करते की नाही त्याचा? करते करायचंय लग्न त्याचं. हो ना ग, आत्ताची पोरं आहेत ना, नुसतं करिअरच करत असतात. त्या आत्ताच्या पोरी बघ कशा डब्यात घुसून बसल्यात. बघ जरा, बघ त्यांच्याकडं. चाची डबा नाही येतो, आयफोन बोलतात त्याला. आणि का त्याच्या माग पडलेत बिचाऱ्याचे आयुष्य जगू द्या की त्याला. हो मयुरी, सांग जरा त्यांना. अरे आदर्श, ऐक ना, चांगली मुलगी आलेली आहे, करून घे लग्न. तिला स्वयंपाक वगैरे सगळा काही येतोय. स्वयंपाकून काय फायदा, त्याला तर झोमॅटोची सवय आहे. तिला विचार, ती इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे का? काय इन्फ्लुएन्सर काय असतं का ते? बर्ड फ्लू ऐकलं होतं. इन्फ्लुएन्सर आपल्याला नाही जमत बाई, ते काय असतं. आम्हाला सुगरण पोरगी पाहिजे. अगं सुप्रिया काकू म्हणजे जिच्या इंस्टाग्राम वरती खूप फॉलोअर असतात. काय फॉलोवर म्हणजे ते दहंडीला बोलतात त्या पोरी का? आदर्श, हसण्यावरी घालू नको. उद्या मुलीवाले बघायला येणार आहेत तुला. ती गुडघ्यापाशी फाटलेली पॅन्ट घालू नको, नाही तर मुलीवाले म्हणतील का तुला काही कपडे नाहीत का घालायला. गप तू, फॅशन येते, तुला नाही कळत. गप. अगं मम्मी, तू टेन्शन नको घेऊ. आदर्श अख्खा मेकअप आम्ही करून घेऊ. चल श्रावणी रील बन. प्लीज नको. आपण हे पण लावूया. श्रद्धा, बघितलं का? आधीची लोक देवाच्या पाया पडून जायची मुलगी बघायला, आणि आता मोबाईल वरती फेसबुकच्या आयडी, इंस्टाच्या आयडी हे बघून जातात पोरी बघायला. खरंय सुप्रिया, उद्या ही पोरा पंडितजी करून मागवतील आणि सुहाच्या जागी लाईक करा बोलतील. मम्मी वाचव मला, वाचव मला, वाचव मला. मम्मी वाचव मला, वाचव मला, वाचव मला. A few moments later. अगं सुप्रिया, तो आदर्श कुठं मेला ग? मुलीवाली यायचा वेळ झालाय. अगं सुनीता, तो एकटा नाही तिकडं. ती श्रावणी आणि ती मयुरी पण आहे. काय ते मेकअप का मेकओव्हर म्हणे, काय असतं ते आपल्याला नाही माहित बाई. त्यांचं काय चाललंय बघ बरं. काय काळ आलेला आहे. पहिलं लग्न ठरलं की देवदर्शनाला जायचो आपण, आणि आत्ताची पोरं आयडिया शोधतात, फिल्टर शोधतात. काय त्याचं काय त्यांना. A few moments later. अगं आई, मुलगी बघायचा कार्यक्रम आहे, मेकअप करायचा कार्यक्रम आहे. ए, तू शांत बस बरं का. तुझी बायको जर एस्थेटिक नसेल ना, तिला आम्ही रिजेक्ट करणार आहे. मी आता व्हिडिओ चालू करते. अशी रडके चेहरे घेऊन बसू नका, जरा रॉयल चेहरा दाखवा व्हिडिओ मध्ये. चला. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आदर्श दादाला बघायला पोरीकडचे पाहुणे येणार आहेत. तर चला आपण बघूयात कोण कोण आले. अगे हो, बाजूला कोण आला बघू दे मला. या 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 या. त्या मुलीच्या आईच्या गळ्यात बघ की सोन्याचं एका बेंटिक्स घातलंय, माहिती? गपना, आपल्या इथं लाईव्ह चालू आहे, कुठं बोंबलती काय पण. आणि मग तुमचा मुलगा काय करतो? तुमच्या मुलाबद्दल काही सांगा. आमचा मुलगा आहे ना, खूप गुणी आहे, खूप छान आहे. फक्त जे आहे ना, 24 तास तो मोबाईलला चिटकून असतो. बाकी सगळं एकदम मस्त आहे. आणि तो रील पण खूप छान बनवतो बरं का. ए, तू गप्प बस. मुलीला पुरणपोळी येते का बनवायला? आम्हाला पोरगी सुगरण पाहिजे. अगं काकू, पोरगी ब्लॉगर आहे. काय ब्लॉकर है म्हणजे काय? आम्हाला बी ब्लॉक कराल का काय? आई, उद्या मग माझ्या मुलाला जर ब्लॉक केलं तर मी काय करू? हा, अगं काकू, ब्लॉगर म्हणजे ती सगळीकडे फिरून व्हिडिओज बनवती. काय फिरून व्हिडिओ बनवते म्हणे? तिच्या पायात काय भिंगरी आहे का? मग घर कोण सांभाळेल? गुगल मॅप. हे आदर्श पण व्हायरल झाले बघ. सुप्रिया मावशी कशी मुलाखत घेते, ते सगळे बघतायत आणि लाईक करतायत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. अरे तुमच्या रीलमुळे पाहुणे पळून गेले. A few moments later. अरे तुमच्या ह्या रील्स मुळे पाहुणे पळून गेले. अरे काय
हाय, मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मयूरा वाईन्सला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंतसाठी बाय.